नाटक, सिनेमा आणि मालिका या तीनही पाहताना तुमच्या मनात कधीतरी एक विचार येऊन गेला असेल की अरे, लेखकाने हे कसं लिहिलं असेल, किंवा एकच लेखक जो मालिकाही लिहितो, नाटकही लिहितो आणि चित्रपटही लिहितो, त्याचं मन कसं बदलतं किंवा त्याची प्रोसेस, त्याची प्रक्रिया कशी बदलत जाते, याचा विचारही तुमच्या मनात आला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम म्हणजे नाटक हे अभिनेत्याचं माध्यम आहे. असं मी का म्हणाले? कारण नाटकात तुम्ही कितीही तयारी केली, कितीही लेखन केलं, खूप चांगलं प्रकारे दिग्दर्शनही केलं, तरीसुद्धा शेवटचं जे प्रॉडक्ट आहे, जे नाटक आहे, ते अभिनेत्यांच्या हातात असणार आहे. कारण स्टेजवर हे ॲक्टर्स परफॉर्म करणार आहेत. त्यांच्या हातून एखादी चूक झाली किंवा त्यांना एखादा डायलॉग त्या क्षणी मॉडिफाय करावासा वाटला, बदलावासा वाटला, तर त्याच्यात कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही. कारण नाटक ही एक सलग प्रक्रिया आहे. इथे कुठेही मध्ये खंड पडत नसतो, कुठेही कट्स नसतात. नाटक हे एक सलग माध्यम आहे आणि म्हणूनच त्याला एक जिवंत माध्यम देखील म्हणतात, की अभिनेते हे जिवंतपणे ते सगळं परफॉर्म करत असतात. प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो आणि त्यामुळे लेखकाला अभिनेत्यांना डोक्यात ठेवून स्क्रिप्ट लिहिण्याची गरज असते. बऱ्याचदा तुम्ही आजकालची नाटकं जी बघतात त्याच्यात खूप कमी पात्र तुम्हाला दिसत असतील. 2 पात्रांची गोष्ट, 4 पात्रांची गोष्ट, एखाद्या कुटुंबाची गोष्ट. तर अशा पद्धतीचं लेखन का होतंय? कारण नटांची अवेलेबिलिटी. कारण हेच 3 ते 4 नट सगळीकडे प्रवास करणार असतात, सगळीकडे जाऊन हे नाटक परफॉर्म करणार असतात. जेवढे जास्त पात्र तुमच्या नाटकात असतात तेवढंच ते नाटक बसवणं, त्याचे ठिकठिकाणी प्रयोग करणं ही एक चॅलेंजिंग गोष्ट होऊन बसते. मात्र पूर्वीच्या काळात जर तुम्ही नाटकं बघितली असतील, जी आज यूट्यूबवर देखील काही नाटकं अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये अनेक पात्र असलेली आणि मॉब इव्हन असलेली नाटकं देखील अनेक लेखकांनी लिहिलेली आहेत. जसं की घाशीराम कोतवाल आहे, आपलं पानिपत हे नाटक आहे. तर या नाटकात तुम्हाला असंख्य पात्र दिसतील, असंख्य मॉब दिसेल, एक खूप मोठा सेट दिसेल. लेखकांना आजकालच्या काळात जर नाटकासाठी लेखन करायचं असेल तर अभिनेत्यांना मुळात डोक्यात ठेवून लेखन करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे की नाटक लिहिताना तुम्हाला तुमच्या शब्दांवर प्रभुत्व ठेवून काम केलं पाहिजे. कारण नाटक हे जसं अभिनेत्याचं माध्यम आहे तसंच ते शाब्दिक माध्यम आहे, शब्दांचं माध्यम आहे. तुम्ही नाटकाच्या माध्यमातनं एक खूप मोठा व्हिज्युअल इफेक्ट नाही क्रिएट करू शकत. तरी देखील आजकालच्या नाटकांमध्ये तंत्रज्ञ खूपच प्रगत झालेले असल्या कारणाने खूप अनेक वेगवेगळ्या गोष्टी दाखवता येतात. काही प्रोजेक्टरचा वापर करता येतो, व्हॉइस ओव्हरचा वापर करता येतो, मागे पडदा टाकून शॅडो प्ले करता येतो. अशा अनेक गोष्टी तुम्ही बघितल्या असतील. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की नाटकामध्ये वर्ड प्ले असला पाहिजे, शब्दांचा खेळ असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही एक्सपिरियन्स केलं असेल की एखादं नाटक जेव्हा बघायला जाता तेव्हा 2 पात्रांमधला संवाद असतो. तो 2 पात्रांमधल्या संवादातून काय घडून येतं किंवा त्याच्यातनं गोष्ट पुढे जात असते. नाटकाचा मेन दुवा हे अभिनेते असतात आणि शब्द असतात. त्यामुळे नाटकासाठी लेखन करताना या 2 गोष्टींचा विचार नक्कीच मनात असला पाहिजे. तिसरं म्हणजे की नाटक लिहिताना तुम्ही खूप गहिरा विचार करू शकता. कारण नाटक बघणारा जो मुळात ऑडियन्स असतो तो या विचारानेच आला असतो की आम्ही आमच्या आयुष्यातले 4 ते 6 तास या नाटकाला देणार असतो. कारण 2 ते 2.5 तासाचं नाटक असतं, त्याच्यासाठी येण्या जाण्यासाठी जो वेळ लागतो तो देखील एक माणूस आपला तुमच्यासाठी देऊन एवढ्या लांब येत असतो नाटक बघण्यासाठी. त्यामुळे बऱ्याचदा नाटकामध्ये एक गहिरा मेसेज असतो किंवा एक संवेदनशील त्याच्या मागचा एक विचार हा प्रेक्षकांपर्यंत मांडला जातो. आता वळूया मालिकांकडे. कारण सध्याच्या काळात मालिका सगळीकडे आहेत, भरपूर चॅनल्स आहेत आणि त्याच्यावरती अनेक पद्धतीच्या मालिका तुम्ही बघू शकता. तर मालिका लेखन करताना लेखक काय विचार करत असेल? सगळ्यात पहिलं म्हणजे मालिका हे खरं तर लेखनाचं माध्यम आहे. असं मी का म्हणाले? कारण मालिकेत फक्त नटांवर विसंबून चालत नाही. कारण तुमच्याकडे एक सेट असतो, तुमच्याकडे इंटिरियर, एक्सटिरियर, घराच्या आत, घराच्या बाहेर असे सीन्स तुम्ही घेऊ शकता. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे एक असं कथानक पाहिजे जे तुम्ही महिनोन-महिने प्रेक्षकांना सांगू शकाल. मग अशा वेळेस तुमच्याकडे एक सुरू होऊन पटकन शेवट होणारी कथा असून चालत नाही. तुमच्याकडे एक कथा बीज असलं पाहिजे. म्हणजे काय की एक आयडिया, एक छोटीशी लाईन. उदाहरणार्थ, एक गावातली मुलगी शहरात येते. शहराचं हे जे फास्ट पेज आयुष्य आहे हे बघून तिच्या
मनात आणि तिच्या विचारसरणीमध्ये काय बदल होतात याच्याबद्दल एक गोष्ट आहे. तर ही गोष्ट जी आहे ही तुम्ही 50 एपिसोड्समध्ये लिहू शकतात, 100 एपिसोडमध्ये लिहू शकतात, 150 एपिसोडमध्ये देखील लिहू शकता. तर मालिकेचं लेखन करताना तुमच्याकडे संपूर्ण कथानक नसलं तरी चालेल, मात्र कथा बीज असणं गरजेचं आहे आणि एक सेटिंग असणं गरजेचं आहे. आता सेटिंग म्हणजे काय, तर गोष्टीचं बॅकग्राऊंड. उदाहरणार्थ, एक गावातली मुलगी शहरात येते, पण शहरात कुठे येते, शहरात तिच्या काकूच्या घरी येते राहायला. मग आता काकूच्या घरचे जे पात्र आहेत ती सगळी पात्र तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे की ती स्वतःच्या एखाद्या नातेवाईकाच्या घरी आलेली आहे आणि त्या घरातली जी पात्र आहेत ती सगळी तिथे उपस्थित आहेत. मग त्या पात्रांपैकी कोणत्या पात्राची काय विचारसरणी आहे, त्याची काय पर्सनॅलिटी आहे, त्याचं काय म्हणणं आहे, हे सगळं तुमच्या मनात असणं गरजेचं आहे. आणि एवढं असलं की तुम्ही एक गोष्ट लिहिण्यासाठी तयार आहात. मग तुम्ही प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार तुमचं कथानक जे आहे ते मोल्ड करू शकतात, त्याच्यात हलके हलके बदलाव करू शकतात. पहिल्या 5 एपिसोड नंतर तुमच्या लक्षात आलं की प्रेक्षकांना हे पर्टिक्युलर कॅरेक्टर जे आहे हे आवडतंय, तर त्या कॅरेक्टरच्या नुसार तुम्ही गोष्टीला थोडंसं बदलू शकतात, त्या पात्राची इन्व्हॉल्वमेंट गोष्टीमध्ये वाढवू शकतात. कधी कधी कथानक थोडंसं अजून स्ट्रेच करू शकतात, तर कधी गोष्ट पटापट देखील पुढे नेऊ शकता. तर मालिका लेखन करताना तुम्हाला असं फ्लेक्झिबल राहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एक असं कथानक असलं पाहिजे जे अनेक लोकांना समजून येईल आणि त्यांना पटकन रिलेट होईल. मालिका लिहिताना तुम्ही फार गहिरा विचार नाही करू शकत, कारण मालिका ज्या असतात या घरोघरी दररोज पाहिल्या जातात आणि त्या बघताना तुमचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्याचं संपूर्ण लक्ष टीव्हीकडेच असेल याची काही गॅरंटी नाही. आजकाल आपण मोबाईलमधनं देखील मालिका बघतो आणि आपण घरातला स्वयंपाक करताना, घरातली साफसफाई करताना, अनेक कामं करताना एक बॅकग्राऊंडला हा टीव्ही चालू असतो. त्यामुळे तुमच्या प्रेक्षकाचं संपूर्ण लक्ष तुमच्याकडे नाही आहे हे देखील तुमच्या लक्षात असलं पाहिजे. त्यामुळे कथानक देखील असं असलं पाहिजे की एखादा एपिसोड मिस झाला, काही 15-20 मिनिटं मिस झाली तरी त्याला कळून येईल की हां, हीच गोष्ट आहे, हेच पात्र आहेत आणि मी काही मिस केलेलं नाही आहे, मी आता कंटिन्यू पुढे करू शकते. तर मालिका लेखन करताना तुम्हाला असं कथानक पाहिजे जे अनेक लोकांना कळेल, त्यांना रिलेट होईल, ही त्यांना त्यांचीच गोष्ट वाटेल. म्हणून तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की अनेकदा मालिकांचे जे विषय असतात ते असे असतात ते जे अनेक लोकांना कळून येतील, अनेक लोकांना त्यांचीच गोष्ट वाटेल. एक मध्यमवर्गीय घरातली मुलगी लग्न होऊन सासरी जाते आणि मग सासरी तिच्या घरी काय काय होतं, तिचा नवरा, सासरे, सासूबाई आणि घरातले इतर पात्र यांच्यावर आधारित ती गोष्ट असते, कारण ही गोष्ट अनेक स्त्रियांना त्यांची गोष्ट वाटू शकते. आता वळूया चित्रपटाकडे. तर चित्रपट हे एका दिग्दर्शकाचं माध्यम आहे. असं मी का म्हणाले, कारण चित्रपटामध्ये अभिनेते असतात, लेखक असतो, तंत्रज्ञ असतात, मात्र या सगळ्यांची धुरा जी आहे ती एका दिग्दर्शकाच्या हातात असते. दिग्दर्शकाला काय वाटतं, त्याला समोर असलेली ही गोष्ट कोणत्या पद्धतीनं मांडायची आहे याच्यावर तो चित्रपट अवलंबून असतो. तुम्ही लव्ह स्टोरी अनेक बघितल्या असतील, प्रेमकथा बघितल्या असतील, मात्र दिग्दर्शकांमुळे प्रत्येक प्रेमकथेचा एक वेगळा फ्लेवर तुम्हाला दिसेल. प्रत्येक दिग्दर्शक प्रेमकथा ही त्याच्या विचारसरणीने आणि त्याच्या कलेनं तुम्हाला सांगत असतो. काही प्रेमकथा या अतिशय सॉफ्ट, शांत पद्धतीनं, हळव्या पद्धतीनं मांडल्या जातात. काही प्रेमकथांमध्ये थोडीशी कॉमेडी देखील असते. काही प्रेमकथांचा अंत हा खूप रिअलिस्टिक असतो, जसं की सैराट चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला दिग्दर्शकाचं म्हणणं सगळ्यात जास्त प्रकर्षाने जाणवून येतं की जरी प्रेमकथा ही एक ड्रीमलँडमध्ये घडत असते किंवा एक त्याच्यात खूप हळवे विचार असतात, हळव्या भावना असतात, तरी देखील त्याचा शेवट जो आहे तो सद्य परिस्थिती काय आहे किंवा बाहेरचं जग त्याला काय वाटतं यानुसारच त्याचा एक शेवट होणार आहे, हे त्या दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. या उलट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हे हा चित्रपट जर तुम्ही बघितला तर या चित्रपटाचा रियालिटीशी तितकासा संबंध नाही. हा चित्रपट तुम्हाला एक कल्पना विकत असतो किंवा एक गोष्टच विकत असतो की ही गोष्ट बघा आणि मजा घ्या आणि आनंदी होऊन घरी जा. तर चित्रपट लिहिताना तुम्हाला एक अत्यंत टाईट कथानक तुमच्या मनात असलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या गोष्टीचा सुरुवात, त्याचा मध्य, त्याचा शेवट माहीत असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला म्हणणं काय आहे तुमचं हे माहीत असलं पाहिजे आणि तुमचं म्हणणं हे दिग्दर्शकाच्या म्हणण्यासोबत अग्री झालं पाहिजे. तुम्हा दोघांचं एकच म्हणणं पाहिजे, नाहीतर चित्रपट जो आहे तो खूप कन्फ्युज्ड वाटेल. तुमचं नेमकं म्हणणं काय आहे हे समोरच्यांना कळणार नाही, कारण चित्रपट जो आहे तो देखील नाटकाप्रमाणेच
प्रेक्षक एक कॉन्सन्ट्रेशनने बघत असतो. थिएटरमध्ये जाऊन किंवा आपल्या घरच्या OTT प्लॅटफॉर्मवरती अतिशय मन लावून लक्ष देऊन ऐकत असतो, पाहत असतो. त्यामुळे चित्रपट बघताना तुम्हाला या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चित्रपट हे एक व्हिज्युअल माध्यम आहे. तुम्ही जेव्हा मोठ्या पडद्यावरती एखादा धबधबा बघतात किंवा एखादं जंगल बघतात, तेव्हा त्याचा इफेक्ट तुमच्या मनावर किती होतो ते पहा. त्यामुळे चित्रपट लिहिताना तुम्हाला फक्त बोलपट लिहायचा नाहीये, तर असा चित्रपट लिहायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही संवादांशिवाय देखील एखादी गोष्ट, एखादी भावना पोचवू शकता. त्यामुळे असे सिनेमे ज्याच्यात संवाद कमी आहेत मात्र भावना जास्त आहेत किंवा व्हिज्युअली तो खूप अपीलिंग आहे, असे सिनेमे खूप चालतात. उदाहरणार्थ अवतार हा जो सिनेमा आहे, ॲव्हेटार हा जो सिनेमा आहे, त्याच्यात एक कथानक देखील आहे, त्याच्यात अभिनेत्यांचा अभिनय आहे, काही तंत्रज्ञान देखील त्यांनी वापरलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक व्हिज्युअल माध्यम दिसतं, एक व्हिज्युअली एक अपीलिंग सिनेमा दिसतो. त्याच्यात एक संपूर्ण नवं जग उभं करण्याची त्यांनी एक घाट घातलेला आहे. त्यामुळे असं जर तुमचं काही स्वप्न असेल की मला दृश्यात्मक काहीतरी पॉवरफुल दाखवायचं आहे, तर चित्रपट हे तुमचं माध्यम आहे. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय शॉर्टमध्ये या तिन्ही माध्यमांना हात घातला आणि एक वरवर आपण या गोष्टींचा मागोवा घेतला. मात्र पुढच्या अनेक व्हिडिओजमध्ये आपण सखोलपणे या गोष्टीमध्ये उतरणार आहोत, या विषयांबद्दल बोलणार आहोत आणि तुम्ही देखील लेखनामध्ये, चित्रपटांमध्ये, अभिनयामध्ये किंवा कलेमध्ये इंटरेस्टेड असाल तर खाली कमेंट करून मला सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती हवा आहे. धन्यवाद.